हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खडकर. आज आपण गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ म्हणजे 2 वाट्या कणिक आणि 2 वाट्या नाचणीचं पीठ असं थोडंसं तूप टाकून भाजून घेतलं आहे मी आणि त्याचे मी हे लाडू करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी मखाना एक वाटी मोठी वाटी भरून मखाना घेतला आहे, थोडेसे बदाम थोडेसे काजू घेतले आणि जास्त ड्रायफ्रूट घालणार नाही कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्यात ती उष्ण पडतात. आणि ह्याची खारीकची पावडर घेतली आहे मी, कारण गोडीला मी खारीकची पावडर घालणार आहे आणि वाटलंच तर वरतून थोडीशी मी खडीसाखरेची पावडर करून ह्याच्यात घालणार आहे आणि तूप घालून हे लाडू वळणार आहे. उन्हाळ्यात खायला खूप चांगले असतात आणि एक लाडू खाल्ला तरी पोट भरतं. त्यामुळे आता हे सगळं मी आता हे मिक्सरला लावून घेणार आहे. मखाना वगैरे ते ह्याच्यात मिक्स करणार आहे, खारीकची पावडर मिक्स करणार आहे आणि नंतर मग लागेल तसं तूप घालून मी वळणार आहे ते लाडू. असे हे आपले नाचणी आणि कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, नाचणी, मखाना, थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू असं सगळं घातलं आहे आणि खारीक पावडर टाकली आहे मी गोडीला आणि अगदी थोडीशी मी ह्याची साखर, खडीसाखर थोडीशी बारीक करून टाकली आणि असे तूप घालून मी वळले. तर हे लाडू हेल्दी तर आहेतच, पण पोटभरीचे खूप आहेत, कारण भूक लागल्यावर एक लाडू खाल्ला की अगदी पोट भरतं. तर असे हे लाडू आणि उन्हाळ्याच्या दिवसात नाचणी खावी म्हणून मी नाचणी घेतली अर्धी, नाही तर आम्ही फक्त मी कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे लाडू करते. तर असे हे लाडू तुम्ही पण करून बघा, लहान मुलांना द्यायला खूप छान आहेत. त्यांचं पण पोटभरीचं खाणं होतं आणि नाचणी पोटात जाते. तर तुम्हाला आवडले असतील तर नक्की करा. धन्यवाद.